ठाणे शिवसेनेच्या वतीने रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मोफत मराठी शिकवणी शिबिराचे आयोजन। शिवसेनेच्या वतीने एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेना मार्फत मराठी भाषेच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे। महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्यांना सर्वांना मराठी भाषा येणे आवश्यक असल्याच्या शासन निर्णयांचे स्वागत करत रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मोफत मराठी शिकवणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमाअंतर्गत चालकांना दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या मराठी शब्दरचना, संवाद कौशल्य आणि मूलभूत भाषा ज्ञान केवळ 7 दिवसात शिकवता येणार नाही। ग्राहकांशी सुलभ संवाद साधता यावा, तसेच स्थानिक भाषेचा आदर राखला जावा, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले। या शिबिराचा जास्तीत जास्त चालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। यावेळी शिवसेना सचिव तथा नगरसेवक राम रेपाळे, शिवसेना वागळे विभाग प्रमुख तथा माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी परिवहन समिती सभापती दशरथ यादव, युनियनचे उपाध्यक्ष राजू गजमल, प्रताप सुर्वे, सरचिटणीस सतीश भोसले, खजिनदार वाघ, शिक्षक विनय सिंह, शिक्षक सतीश देशमुख तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी व रिक्षाचालकांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करत हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले। 1 मे पासून मराठी भाषा रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी अनिवार्य करण्याची घोषणा परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांनी केलेली आहे आणि त्याच्यानंतर काही लोकांनी राज्यामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु माहिती घेतली असता जे माहोल खराब करण्याचं काम करत आहेत त्यांच्याकडे ना लायसन आहे, ना वयाचे आहेत, ना त्यांचं काय स्वतःचं काहीच नाही आहे आणि त्यांचं कार्यक्षेत्रच रिक्षा आणि टॅक्सी नाही आहे, असे लोक वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत। परंतु आता आपण बघितलं असेल कित्येक उत्तर भारतीय आणि दुसरे परप्रांतीय ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांना शिकण्याची आवड आहे आणि परिवहन मंत्र्यांनी सुद्धा आता त्यांना सवलत त्यांनी मागितलेली आहे, ती सवलत देण्याचं मीटिंग आता चालू आहे आणि मला खात्री आहे की काही महिन्यांची सवलत उत्तर भारतीयांना मिळेल आणि याचा शुभारंभ आज जय भवानीनगर शाखेमधून, शिवसेना शाखेमधून आपले उत्तर भारतीय असतील, साऊथ इंडियन असतील, जे रिक्षा आणि टॅक्सी चालवतात त्यांना आम्ही मराठी भाषा शिकवण्याचं काम करू आणि त्यांचे ना आमचे संबंध एक कौटुंबिक संबंध आहेत। म्हणूनच उत्तर भारतीय लोक भरभरून शिवसेनेला आणि एकनाथ शिंदे साहेबांना भरभरून मतदान करतात आणि त्यांचं प्रेम नेहमी शिवसेनेबरोबर राहिलेलं आहे। हिंदुत्ववादी म्हणजे उत्तर भारतीय हिंदू नाही आहेत का? उत्तर भारतीयसुद्धा हिंदू आहेत आणि हिंदुत्व आम्ही त्यांना देशपांडे साहेबांना काय बोलू इच्छित नाही, परंतु हिंदुत्व आम्हाला शिकवण्याची कोणी गरज नाही। आम्हाला हिंदुत्व बरोबर कळतं। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चाललेली ही शिवसेना आहे, गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या शिकवणीने चाललेली ही शिवसेना आहे। त्याच्यामुळे आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची काय गरज नाही।